नमस्ते मित्रांनो, आपल्याला सर्वांचं स्वागत आहे. माझ्या काकांच्या लग्नाला जवळपास 6 महिने झाले होते. माझी काकी संजना अत्यंत सुंदर होती. काका-काकीच्या लग्नानंतर रात्री त्यांच्या खोलीतून वादाची आवाज येत होती आणि मला समजत नव्हते की हे का घडत आहे. प्रत्येक रात्री त्यांच्या खोलीतून भांडणाचे आवाज येत होते, पण मी ते कधीही समजून घेत नव्हतो. एकदा काका घरात नव्हते, त्यावेळी मी संजना काकीला त्यांचे वाद कशामुळे होतात हे विचारले. ती थोडीशी संकोचली आणि मग माझ्या हाताला पकडून तिने सांगितले, तुमच्या काकांनी मला त्या आनंदाचा अनुभव दिला नाही, ज्याची मला अपेक्षा होती. हेच आपल्यामधील वादाचे खरे कारण आहे. इतकं सांगून तिने मला काही वेगळ्या नजरेने पाहिलं, जणू काही ती आणखी काही सांगू इच्छित होती. त्यानंतर अचानक तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसली. मी अगदी थक्क होऊन बसलो. असं असलं तरी ती गोष्ट तिच्या दृष्टीने जुनी झाली असली तरी माझ्यासाठी संजना काकी अजूनही नवीनच होती. लग्नाला 6 महिने झाले होते आणि मी पहिल्यांदाच गावात आलो होतो. पाटणीच्या नोकरीमुळे आमचे कुटुंब शहरात राहत होते. नुकतीच मी माझ्या स्पर्धा परीक्षा पूर्ण केल्या होत्या, म्हणून काही दिवसांसाठी गावात राहण्याचा निर्णय घेतला होता. गावात पोहोचल्यावर मी घरात जाऊन माझा बॅग ठेवलं. त्याचवेळी संजना काकी समोर आली. पाणीचा गिलास घेऊन ती आली, काही न बोलता पाणी दिलं आणि पटकन निघून गेली. मी लक्षात घेतलं की ती नेहमी पल्लू ओढूनच असते. तिच्या नजाकती आणि सौंदर्याने मला एक वेगळाच अनुभव दिला, पण मी तिच्यासोबत जास्त वेळ घालवू शकत नव्हतो. दुसऱ्या दिवशी मी गावातल्या मित्रांसोबत तलावावर पोहायला गेलो. शहरात असल्या गोष्टींचा अनुभव मिळत नाही आणि या गावाचं शांतीपूर्ण वातावरण काही वेगळंच होतं. मित्रांबरोबर गावात आल्यानंतर प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन अनुभव मिळत होता. 2-3 दिवस निखिलसोबत तलावात पोहत, त्याच्या फार्म हाऊसवर निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत वेळ कसा गेला ते मला समजलं नाही. निखिलसोबत मजा करत करत 4 दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. पण चौथे दिवशी माझ्या मजेशी सर्व थांबलं, जेव्हा निखिलने सांगितलं की त्याला त्याच्या बहिणीकडे जाऊन यायचं आहे. जाताना त्याने फार्म हाऊसची चावी मला दिली. तरीही निखिल नसल्यामुळे मला फार्म हाऊसला जायला काही खास आवड नव्हती, कारण तिथे एकटं जाऊन मी काय करणार. म्हणून मी घरावरच राहायचं ठरवलं. त्या दिवशी सकाळचे 10 वाजले होते आणि मी अजूनही आंघोळ केलेली नव्हती. माझ्या चेहऱ्यावरील उदासी पाहून दादाजींनी मला कारण विचारलं. मी त्यांना सांगितलं की निखिल काही दिवसांसाठी गेला आहे आणि घरावर बसून मला कंटाळा येत आहे. माझी गोष्ट ऐकून आजोबा हसत म्हणाले, बस इतकीच गोष्ट. चिंता करू नकोस. आज तुला आंघोळ करण्याची आलस्य येत आहे, तर आज तुझी काकी तुझी आंघोळ घालेल. दादाजींचं हे बोलणं ऐकून काकीच्या चेहऱ्यावर थोडीशी लाज आणि संकोच दिसली, कारण ती नेहमीच खूप लाजरी आणि संकोची होती. पण दादाजींच्या बोलण्यावर ती काहीही नाकारू शकली नाही. मी बाथरूममध्ये जाऊन बसलो आणि काकीच्या येण्याची वाट पाहू लागलो. जसं काकीने तिच्या कोमल हातांनी माझ्या शरीराला स्पर्श केला, तसा एक विचित्र अनुभव झाला. हळूहळू मी माझं सजगतेचं खोवू लागलो. काकीचा प्रत्येक स्पर्श असा वाटत होता की काहीतरी बदलत आहे. त्या क्षणी मला कळलं की काही दिवस निखिलसोबत फिरण्यापेक्षा मला काकीवर लक्ष देणं अधिक महत्त्वाचं होतं. काकी हळूहळू मला आंघोळ घालू लागली, पण तिच्या नजरा कधीही माझ्या डोळ्यांना भेटल्या नाहीत. तिच्या चेहऱ्यावर लाज आणि संकोच स्पष्टपणे दिसत होता, पण तिच्या प्रत्येक स्पर्शात एक विचित्र उष्णता आणि गडबड होती, जी माझ्या हृदयात हलचल निर्माण करत होती. मी हळूच तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, काकी, तुम्ही नेहमी इतकी गप्प का असता? तुमच्याशी बोलायचं असतं. काकीने माझ्याकडे पाहण्याशिवाय उत्तर दिलं. अशी काही गोष्ट नाही, बस असंच. तिच्या संकोचपूर्ण शब्दांमध्ये एक वेगळीच निरागसता होती. अंघोळ करताना प्रत्येक क्षणी जणू काही नवीन अनुभव होत होता. कदाचित तोच क्षण होता जेव्हा मला समजत होतं की संजना काकूंसोबत घालवलेले हे क्षण आता काहीसे खास होत चालले होते. काकू माझ्या विनोदामुळे थोडं लाजल्यासारखं वाटत होतं. त्यांना थोडं आरामदायक वाटावं म्हणून मी हलक्याशा खोडकरपणात माझ्या शरीरावर लावलेल्या साबणाच्या फेसाला त्यांच्या गालांवर लावलं. काकूंनी माझ्या या मस्तीवर काहीच म्हणलं नाही, पण त्यांच्या डोळ्यांत एक हलकीशी स्मितहास्य उमटली. जेव्हा मी अंघोळ करत होतो तेव्हा त्यांचा डोक्याचा पदर वारंवार खाली सरकत होता आणि त्या तो परत परत ठीक करण्याचा प्रयत्न करत होत्या. पदर वारंवार उचलण्याच्या कारणाने एकदा अचानक साडीचा पदर पूर्णपणे खाली पडला. मी काकूंना कधीच त्या नजरेने पाहिलं नव्हतं, पण त्या क्षणी त्यांच्या सौंदर्याचं एक वेगळं रूप माझ्यासमोर आलं. त्या अतिशय सुंदर दिसत होत्या.
काकूंनी तत्काळ आपला पदर पुन्हा व्यवस्थित केला आणि लाजून म्हणाल्या, वेदांत, आता तू स्वतःचं पाणी टाक. मी बाहेर जाते, असं म्हणत त्या तिथून बाहेर गेल्या. मी पाणी टाकून माझं शरीर स्वच्छ केलं आणि टॉवेल गुंडाळून बाहेर आलो. बाहेर येऊन पाहिलं तर आजोबा कुठेच दिसत नव्हते. बाथरूममधून बाहेर पडताच मी थेट काकूंच्या खोलीत गेलो. काकू साडी बदलत होत्या आणि जसं मी खोलीत पाऊल टाकलं, त्यांनी पटकन आपले कपडे बदलून घेतले होते. मला पाहताच त्या थोड्या चकित झाल्या आणि म्हणाल्या, वेदांत, अजून तू पूर्ण कपडे का घातले नाहीस? मी खोडकरपणे म्हणालो, काकू, तुम्ही मला अंघोळ घातली तर माझे केसही तुम्हीच वाळवले पाहिजेत. तुमच्या मऊ हातांचा स्पर्श खूप छान वाटतो. आता मी रोज तुम्हाला माझं अंघोळ करणं आणि केस वाळवणं सांगणार आहे. माझं बोलणं ऐकून काकूंनी हलकीशी नाराजी दाखवत म्हणाल्या, नाही, असं नाही चालणार. पण त्यांच्या डोळ्यांत एक खट्याळ हसू झळकत होतं. मी त्यांना शांत करत म्हणालो, मी तर मजा करत होतो. माझ्या लाडक्या काकूंसोबत थोडी मस्ती करण्याचा अधिकार आहे ना मला? माझं बोलणं ऐकून काकू हसायला लागल्या. ही पहिलीच वेळ होती जेव्हा मी त्यांना अशा प्रकारे हसताना पाहिलं होतं. जसं मी माझे केस वाळवू लागलो तसं काकू खोलीबाहेर जाण्यास निघाल्या. तेव्हा मी त्यांच्या हाताला हलक्याने धरत विचारलं, तुम्ही नेहमी इतक्या थकलेल्या का दिसता? सगळं ठीक आहे ना? माझ्या या प्रश्नावर काकूंनी काहीच उत्तर दिलं नाही, फक्त हलकसं स्मित करत तिथून निघून गेल्या. त्या रात्री जेव्हा मी माझ्या खोलीत आराम करत होतो, तेव्हा मला काका आणि काकूंच्या खोलीतून काही विचित्र आवाज येऊ लागले. चाचांचा खोली माझ्या खोलीच्या अगदी शेजारी होती आणि तिथून त्यांचं आपसातील संभाषण धूसरपणे ऐकू येत होतं. असं वाटत होतं जणू काही दोघांमध्ये काही गंभीर चर्चा सुरू होती. हे ऐकून माझ्या मनात हलचल झाली. मित्रांनो, त्या रात्री आजोबा छतावर झोपले होते, त्यामुळे त्यांना कदाचित काका आणि काकू यांच्यातील चर्चा ऐकू आली नसावी. पण मला ती स्पष्ट ऐकू येत होती. मी अनमनेपणाने माझ्या खोलीतून बाहेर पडलो आणि हळूच काकांच्या खोलीकडे डोकावलं. खोलीत चाललेल्या संवादातून मला समजलं की काका या गोष्टीवर नाराज होते की काकू त्यांना वेळ न देता झोपली होती. हे सर्व ऐकणं मला बरोबर वाटलं नाही, कारण हे त्यांच्या खाजगी गोष्टी होत्या. मी परत माझ्या खोलीत आलो, पण त्या रात्रीची चर्चा माझ्या मनात फिरत राहिली. मित्रांनो, दुसऱ्या रात्री जेव्हा सगळं शांत होतं, तेव्हा काकूंच्या काही हलक्या आणि असामान्य आवाजांनी पुन्हा माझं लक्ष वेधून घेतलं. मी अस्वस्थ झालो आणि यावेळी उत्सुकता इतकी वाढली की मी काकांच्या खोलीत डोकावण्याचा विचार केला. जसं मी माझ्या खोलीतून बाहेर पडलो आणि हळूच काकांच्या खोलीकडे जाऊ लागलो, तितक्यात मला आजोबांची घनगंभीर आवाज ऐकू आली. आजोबा कदाचित छतावरून खाली आले असावेत. त्यांच्या भारदस्त आणि कठोर आवाजानं माझं हृदय जोरात धडकू लागलं. काकूंचा आवाजही लगेच थांबला. बहुधा त्यांनीही आजोबांचा आवाज ऐकला असावा. आजोबा 60 वर्षांचे होते, पण त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती अशी होती की ते अजूनही खूप सशक्त आणि ठाम वाटत होते. त्यांच्या उपस्थितीने मला हादरवलं आणि मी कोणताही विलंब न करता मान खाली घालून माझ्या खोलीत परत पळालो. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळीही मी काका आणि काकूंमध्ये एक विचित्र शांतता आणि तणाव जाणवला. दोघांच्या डोळ्यांत एक न बोललेली दुरावा आणि ताण स्पष्ट दिसत होता. काका नाश्ता संपवून नेहमीप्रमाणे डबा घेऊन त्यांच्या दुकानाकडे निघून गेले, पण काकूंच्या त्या अजीब आवाजांचा प्रतिध्वनी माझ्या मनात वारंवार घुमत होता. जेव्हा मी त्यांना पाहिलं तेव्हा मला थोडं विचित्र आणि संकोच वाटलं. नाश्ता करून मी माझ्या खोलीत परतलो. मोबाईलवर स्क्रोल करता करता अचानक मला झोप लागली. जेव्हा मी झोपेतून उठलो आणि खोलीबाहेर आलो, तेव्हा पाहिलं की घरात कुठलीच हालचाल नव्हती. बाहेर आजोबा दिसले नाहीत आणि काकूही नाहीत. हे पाहून मी थोडा आश्चर्यचकित झालो. काकूंच्या खोलीचं दार उघडं होतं, पण आजोबांच्या खोलीचं दार बंद होतं. या अचानक आलेल्या शांततेने मला थोडंसं अस्वस्थ केलं, पण मी त्याकडे फारसं लक्ष न देता बाहेर पाहिलं. मी स्वयंपाकघरातून पाणी पिऊन बाहेर पाहिलं, तेव्हा काकू आजोबांच्या खोलीतून बाहेर येताना दिसल्या. त्यांच्या शरीरात थकावट होती आणि त्या वारंवार आपल्या हातांना चोळत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत उदासी आणि वेदनेची छटा होती, जी मला अस्वस्थ करून गेली. त्यांनी मला पाहिलं तेव्हा म्हणाल्या, वेदांत, बस, मी तुझ्यासाठी जेवणाची थाळी आणते. त्यांच्या बोलण्यात एक खास ओढ होती, पण त्या माझ्याकडे नजर मिळवू शकल्या नाहीत. हे पाहून माझं हृदय थोडं धडधडायला लागलं की काकू आजोबांच्या खोलीत असं काय करत होत्या, ज्यामुळे त्या इतक्या थकलेल्या वाटत होत्या. घरात काही गोष्टी मला अजीब वाटायला लागल्या. काकू नेहमीच सुंदर आणि आकर्षक होत्या,
पण त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी थकावट त्यांना आणखी गोड बनवत होती. मी लक्षात घेतलं की आजोबा घरातून बाहेर फारसे दिसत नव्हते, ते नेहमीच काकूंच्या जवळच असायचे. हे पाहून मला कळू लागलं की कदाचित काकूंच्या थकावटीचं कारण हेच होतं. जसजसे दिवस जात होते तसं मला समजत होतं की काका आणि काकूंच्या नात्यात काही अनकही गोष्ट आहे. काकू कदाचित चाचांना तो वेळ देऊ शकत नव्हत्या जो त्यांना हवा होता. म्हणूनच काका रोजच रागीट होत असत. दुकानावर नसताना काकू काही तास आजोबांच्या खोलीत असायच्या आणि जेव्हा त्या बाहेर येत त्यांच्या डोळ्यांत एक वेगळा गहन भाव दिसत असे. मी काकांच्या गैरहजेरीत घरात वेगळं वातावरण अनुभवू लागलो. एके दिवशी काका अचानक दुपारच्या वेळी दुकान लवकर बंद करून घरी परत आले. ते काही सामान आणण्यासाठी शहरात गेले होते आणि मला माहीत होतं की ते उशिरा रात्रीपर्यंत घरी पोहोचतील, पण जेव्हा ते शहरात पोहोचले तेव्हा त्यांना कळलं की ज्या इलेक्ट्रिक सामानासाठी ते आले होते ते खरेदी करण्यात त्यांना अजून 2 दिवस लागतील. चाचांचा शहरात 1 दिवस थांबण्याचा निर्णय 2 दिवसांत बदलला. माझ्या आई वडिलांनी त्यांना अजून 2 दिवस शहरात थांबण्यास सांगितलं. पुढील 4 दिवस काका घरी नव्हते आणि या काळात आजोबांनी छतावर झोपण्याऐवजी काकूंच्या खोलीत येऊन झोपायला सुरुवात केली. एका रात्री मी पाहिलं की काकू आजोबांच्या खोलीत जात होत्या. त्यावेळी मी फारसं लक्ष दिलं नाही, पण मध्यरात्री अचानक खोकला आल्याने माझी झोप उघडली. पाणी पिण्यासाठी जेव्हा मी स्वयंपाकघराकडे निघालो तेव्हा माझ्या मनात काकूंबद्दल एक वेगळं आकर्षण आणि कुतूहल निर्माण झालं. त्या खरंच थकलेल्या होत्या का की काहीतरी वेगळंच चालू होतं, हे विचारून माझ्या हृदयाचे ठोके वाढले. तेव्हा मी पाहिलं की काकू आजोबांच्या खोलीतून बाहेर येत होत्या. त्यावेळी त्यांचा चेहरा थकलेला आणि काळजीत बुडाल्यासारखा दिसत होता. आजोबांच्या खोलीतून आपल्या खोलीकडे जाताना त्या थोडं लटपटत चालत होत्या. त्यांच्या अवस्थेकडे पाहून मला चिंता वाटली आणि मी त्यांना सावरलं. काकू, तुम्ही ठीक आहात का? मी विचारलं. त्यांना पाहून असं वाटलं की त्या खूप घाबरल्या आहेत. मी त्यांना त्यांच्या खोलीपर्यंत सोडलं आणि विचारलं, काकू, तुम्ही इतक्या उशिरा आजोबांच्या खोलीत काय करत होती? मी विचारलं. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही, फक्त एवढंच बोलल्या, मला खूप झोप येते, आणि स्वतःला कंबळात गुंडाळून झोपल्या. काकूंच्या मध्यरात्री आजोबांच्या खोलीतून बाहेर येणं आणि त्यांचा थकलेला चेहरा माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून गेला. पुढच्या दिवशीपासून मी काकूंना तेच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत होतो. दुपारी 12 वाजता जेव्हा आजोबा थोड्या वेळासाठी बाजारात भाजी आणायला गेले होते त्यावेळी काकू स्वयंपाक करत होत्या. घरात आम्ही दोघंच होतो. मी या संधीचा फायदा घेतला आणि स्वयंपाकघरात जाऊन त्यांना विचारलं, तुम्ही इतक्या उशिरा आजोबांच्या खोलीत काय करत होतात? यावर त्यांनी उत्तर दिलं, तुझ्या आजोबांना खोकला येत होता म्हणून मी त्यांना पाणी देण्यासाठी गेले होते. मला समजलं होतं की त्या खोटं बोलत आहेत. पाणी देण्यासाठी 10 मिनिटं पुरेशी असतात, पण त्या तर पूर्ण 3-4 तास आजोबांच्या खोलीत होत्या. या घरात नक्की काय चालले? मला खरं सांग, मी थोडा रागात म्हणालो. इथे आल्यापासून मी रोज रात्री तुझं आणि काकाचं भांडण ऐकत असतो. तू काकासोबत असं का करतेस? माझ्या प्रश्नांवर त्या थोड्या चकित झाल्या आणि म्हणाल्या, काका मला आनंदी ठेवू शकत नाही म्हणून मी माझ्या सासऱ्यांची सेवा करते. मनापासून सेवा म्हणजे काय? मी विचारलं. त्यावर त्या म्हणाल्या, याचा जो अर्थ तुला समजायचा आहे तू तो समजून घे. त्यांनी असं बोलून तिथून निघून गेल्या. त्यांच्या बोलण्याने मला आणखी विचारात टाकलं. काकूंच्या डोळ्यांतील वेदना मला दिसत होती. त्यांच्या मनात चाचांसाठी काही भावना होत्या का? किंवा त्या काकांच्या उणीव भरून काढण्यासाठी कोणाच्या तरी जवळ जात होत्या का? या सगळ्या प्रश्नांमध्ये माझं मन अस्वस्थ होतं. मित्रांनो, रात्री जेव्हा काका घरी आले तेव्हा मी पाहिलं की काकूंची नजर चाचांवर टिकली होती. चाचांनीही काकूंकडे पाहिलं, पण त्यांच्या डोळ्यांत आधीसारखा प्रेम नव्हता. हे सगळं पाहून मला काकूंसाठी काहीतरी करावंसं वाटत होतं, पण मला समजत नव्हतं की एक चांगल्या पतीला सोडून काकू आजोबांच्या मागे का लागल्या आहेत. त्यांचं वागणं मला अजीब वाटत होतं. अजून 1 दिवस गेला आणि त्या रात्री मी पुन्हा त्यांना माझ्या डोळ्यांसमोर आजोबांच्या खोलीत जाताना पाहिलं. त्या काहीही सांगायला तयार नव्हत्या आणि हे सगळं पाहून माझं कुतूहल अधिकच वाढलं. दुसऱ्या दिवशी आजोबांचा एक मित्र घरी आला आणि त्यांना ग्रामपंचायतीत घेऊन गेला. मला माहिती होतं की आजोबांना तिथे बराच वेळ लागेल आणि लवकर परतण्याची शक्यता कमी होती. या संधीचा फायदा घेऊन मी काकूंना काही कारणाने घराबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मी काकूंकडे जाऊन म्हटलं, आपण मार्केटला जाऊया. त्यावर त्यांनी कोणताही सवाल न करता त्यांनी माझं म्हणणं मान्य केलं, पण मी त्यांना बाजारात न नेता थेट माझ्या मित्राच्या फार्महाऊसवर घेऊन गेलो.
फार्महाऊसवर पोहोचताच मी पाहिलं की काकू थोडी अस्वस्थ वाटत होती. त्यांनी विचारलं, तू मला इथे का आणलं आहेस? मी त्यांना गोड शब्दांत समजावलं, काकू, मला माहीत होतं की घरात राहून तुम्ही कधीच खरं सांगणार नाही. म्हणूनच मी तुम्हाला इथे आणलं आहे. आता मला ताबडतोब खरं खरं सांगा की तुमचं आणि आजोबांचं काय सुरू आहे. खरंच तुम्ही काकासोबत आनंदात नाही का? काकूंनी माझ्यापासून थोडा अंतर केला आणि अचानक माझ्या जवळ आल्या. त्यांचा चेहरा माझ्यासमोर होता आणि त्यांच्या डोळ्यांत एक अजब चमक होती. त्यावेळी काकू म्हणाल्या, वेदांत, तू उगाचच जास्त विचार करतो आहेस. मी एकदा तुला सांगितलं होतं तेवढं मान्य कर. आता तुला गावात आलेला बऱ्याच दिवस झाला आहे. इथल्या गोष्टींत लक्ष घालण्यापेक्षा तू लवकरात लवकर आपल्या घरी परत जा. नाहीतर तुझ्या आजोबांसारखी मला तुझीही सेवा करावी लागेल. त्यांच्या या बोलण्याने मला थोडा धक्का बसला. मी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यांत बघितलं. मला समजत होतं की त्या माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. तेवढ्यात त्यांनी माझा हात पकडला आणि मला जवळ ओढलं. वेदांत, काही गोष्टी तू कधीच समजू शकणार नाहीस. इथली जीवन खूप गुंतागुंतीची आहे, त्यांनी हळूच सांगितलं आणि मग चेहरा दुसऱ्या दिशेला वळवला. तिथून निघून गेल्या. त्यांच्या या प्रतिक्रिया पाहून मला अधिक विचार करायला लावलं. मी ठरवलं की आता काकूंवर नजर ठेवेन. मित्रांनो, काही दिवसांनी मी पुन्हा एकदा काकूंना फार्महाऊसवर नेण्याचा बहाणा केला. यावेळी मी त्यांना एक चहाचा कप दिला आणि म्हटलं, काकू, हे ठिकाण किती सुंदर आहे, नाही का? इथल्या शांततेत थोडा वेळ बसून आपण गप्पा मारायला पाहिजे. काकूंनी हसतच उत्तर दिलं, ठीक आहे, पण तुला खरं खरं काय हवंय? तेव्हा मी काकूंना सांगितलं, मला फक्त तुमच्या मनात काय चाललंय ते जाणून घ्यायचं आहे. तुम्ही नेहमीच थकलेल्यासारख्या का दिसता? तुमचं आणि चाचांचं काही ठीक नाही का? माझ्या कुतूहलाला थोडं आवरायचा प्रयत्न केला, पण त्या माझ्यापासून वाचून निघाल्या. यावेळी काकू थोड्या मऊ स्वभावाने बोलल्या, पाहिलंच ना वेदांत, हे सगळं खूप कठीण आहे. तुझे काका मला हवी ती आनंद देऊ शकले नाहीत, म्हणून मी माझ्या सासऱ्यांची सेवा करते. कदाचित मी त्यांना मनापासून जवळ आणू इच्छिते, पण हे सगळं सोपं नाही. त्यांच्या आवाजात थोडासा विषाद होता आणि मला समजलं की त्यांच्या मनात खोल भावनिक संघर्ष चालू आहे. मी त्यांना अधिक समजून सांगायचं ठरवलं, पण तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसली. त्यांनी माझ्या डोळ्यांत पाहिलं आणि म्हणाल्या, कदाचित मला तुझ्या साथ थोडं आणखी बोलायला हवं, तुझं बोलणं मला खूप शांतता देतं. मित्रांनो, त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीन चमक दिसली. असं वाटलं जणू त्यांच्या मनातील सगळे गुपितं माझ्यासमोर उलगडत चालली होती. आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यांत पाहिलं आणि त्या क्षणी काहीतरी जादुई घडल्यासारखं वाटलं. तू माझ्याशी वचन देऊ शकतेस का की तुझ्या आनंदासाठी तू स्वतःला कधीच हरवणार नाहीस? मी म्हणाले, मी प्रयत्न करेन वेदांत. दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. त्याने हसत उत्तर दिलं, तुझ्यासोबत राहून मला नेहमी चांगलं वाटतं. अशा प्रकारे आमच्यात एक नवीन नात्याची सुरुवात झाली. चाचींच्या अडचणी समजून घेण्याच्या माझ्या प्रयत्नांमुळे आम्ही आणखी जवळ आलो. आमच्या मनात एक नवीन भावना जागृत झाली होती जी आम्हाला एका नव्या दिशेने नेत होती. मला माहीत होतं की हा प्रवास सोपा नसेल, पण आता मी या विचाराने आनंदित होतो की निदान मी त्यांच्यासोबत आहे आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, काही दिवस जाताच चाचींबद्दल माझ्या मनात बरेच प्रश्न उभे राहिले. काय त्यांना खरोखर आजोबांबद्दल भावना आहेत की हा फक्त एक साधा नातेसंबंधाचा विस्तार आहे? पूर्णविराम. मी त्यांना घरी सोडून आलो आणि विचार केला की आजचा दिवस एका नव्या सुरुवातीचा दिवस असू शकतो. मित्रांच्या घरी जाण्याचं कारण सांगून मी आजोबांना सांगितलं की मी सांगून बाहेर पडलो की मी संध्याकाळी परत येईन. हे ऐकून आजोबांनी मान हलवली आणि मी वाटेत त्यांच्यासोबत काही बोलायला लागलो. मी मुद्दाम त्यांना एकांतात वेळ देण्याची योजना आखली होती, जेणेकरून मला पाहता येईल की काकी आणि आजोबांच्या दरम्यान काय चाललं आहे. मित्रांनो, जेव्हा मी काकीला घरी एकटी पाहिलं, तेव्हा मला कळलं की आजोबांची काळजी घेणं त्यांच्यासाठी किती कठीण असतं. मी जवळपास 5 तास घराबाहेर राहिलो. माझ्या नजरा काकीच्या प्रत्येक हालचालीवर होत्या. संध्याकाळी मी सगळं ठीक आहे का हे बघण्यासाठी परत आलो. रात्री जेवण करून मी असं दाखवलं की मी माझ्या खोलीत चाललो आहे. पण आजोबा स्वयंपाकघरात गेल्यावर मी हळूच त्यांच्या खोलीत जाऊन तिथं लपून बसलो. मित्रांनो, साधारण 1 तासानंतर काकी आजोबांच्या खोलीत आली. मी पाहिलं की ती त्यांचे पाय चेपून देत होती, पण आजोबांच्या बोलण्यात कडवटपणा होता. ते काकीशी अशा पद्धतीने बोलत होते जणू ती फक्त एक नोकर आहे. हे सगळं पाहून माझं मन गलबलून आलं.
काकीच्या चेहऱ्यावर दिसणारी थकवा आता मला अधिक स्पष्ट दिसत होती. तिनं दिवसभर घरातील कामं करूनही आजोबांचं नीट लक्ष घेतलं होतं. आता मी ठरवलं की मला या नात्यात काहीतरी बदल करायचा आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा काका घरी आले तेव्हा मी सगळ्यांच्या समोर म्हणालो, काका, आता तुम्ही आणि काकी आमच्यासोबत शहरात शिफ्ट व्हा. बाबांनी तुमच्यासाठी एक चांगली नोकरी पाहून ठेवली आहे. पण मी हे म्हणताच आजोबांच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. त्यांनी ताबडतोब काकांना म्हणलं, प्रभाकर, तू आणि सुलभा कुठेही जाणार नाही. तुम्ही दोघे गेले तर मी इथे एकटा कसा राहीन? तेव्हा मी म्हणालो, आजोबा, काका आणि काकी इथे राहूनही तुम्ही काकीची किती कदर करता. त्यांना आनंदाने जगण्याचा हक्क आहे. आपण असं का नाही करू शकत की आपण सगळे मिळून एक नवीन आयुष्याची सुरुवात करूया? मित्रांनो, माझ्या शब्दांत काहीतरी असं होतं की काकीच्या डोळ्यांत चमक आली. मला वाटलं जणू मी त्यांचा एक न बोललेला आवाज ऐकला, ज्यात एक अनकथित गोष्ट दडली होती. काकी माझ्याकडे बघून हसली. त्या क्षणी मला जाणवलं की या नात्याची दोरी किती गुंतागुंतीची आहे, पण प्रेमाची ताकद प्रत्येक अडचणीला पार करू शकते. त्यामुळे मी ठरवलं की काका आणि काकीच्या नात्याला एक नवीन दिशा देण्यासाठी मदत करेन. मी यशस्वी होईल का? काका आणि आजोबांच्या दरम्यानचं हे विचित्र बंधन तुटेल का? मित्रांनो, आजोबांच्या डोळ्यांत अश्रू होते आणि त्यांनी प्रभाकरला म्हणलं, मला माफ कर. तू या गरीब घरच्या मुलीशी लग्न केलंस आणि मी तिच्यासोबत इतकं. मी सतत तिच्याशी वाईट वागणूकच केली. ती कोणताही हुंडा न घेता आपल्या घरात आली आणि म्हणून मी तिच्याशी नेहमी नोकराणीप्रमाणे वागलो. मी मुद्दाम तिला कामात गुंतवून ठेवलं जेणेकरून रात्री ती तुला वेळ देऊ शकणार नाही आणि तुमच्यात वाद होत राहतील. आता वेदांत तुम्हा दोघांना शहरात नेण्याबद्दल बोलत आहे तर मला जाणवलं की मी किती मोठी चूक केली आहे. आजोबांनी आपल्या धाकट्या मुलासमोर आणि सुनासमोर हात जोडले आणि म्हणाले, तुमच्याशिवाय मी इथे एकटा कसा राहीन? हे ऐकून काकीनं आजोबांकडे सहानुभूतीने पाहिलं. त्यांच्या डोळ्यांत एक नवीन चमक होती, जणू त्यांनी आपली मौनता तोडली होती. तिने हळूच म्हटलं, आजोबा, आम्ही कधीच तुमच्याकडे तक्रार केली नाही. आम्हाला फक्त तुमचं प्रेम आणि समजून घ्यावं अशी अपेक्षा होती. प्रभाकरनं काकीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांतही अश्रू होते. तो म्हणाला, मला माहीत आहे की मी तुला कधीच आनंद दिला नाही. मी तुला वचन देतो की आता मी तुझ्यासोबत अधिक वेळ घालवीन. तू माझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहेस. काकीनं हलकसं हसून उत्तर दिलं, मी नेहमी तुला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीन. त्यांच्या बोलण्यात एक नवीन आशा आणि प्रेमाची खोली होती. हे ऐकून आजोबांच्या चेहऱ्यावरही समाधानाची लहर पसरली. त्यांनी म्हणलं, आता आपण एका नव्या अध्यायाची सुरुवात करू. वेदांतने त्या दोघांच्या संभाषणाला लक्षपूर्वक ऐकलं. त्याला जाणवलं की कुटुंबाचं प्रेम आणि समर्पण नेहमीच प्रत्येक अडचणीचं समाधान शोधू शकतं. मी इच्छितो की तुम्ही दोघं नेहमी एकमेकांसोबत राहा, वेदांत म्हणाला. शहराच्या जीवनातही कुटुंबाचं प्रेम सर्वात महत्त्वाचं असतं. काकी आणि प्रभाकरनं एकमेकांकडे प्रेमळ नजरेनं पाहिलं. त्यांनी समजलं की जीवनात एकमेकांचा साथ किती महत्त्वाचा आहे. मित्रांनो, काकीनं आपल्या सासऱ्यांच्या चुका झाकण्यासाठी स्वतःला माझ्यासमोर एकाच अर्थाने बदनाम होऊ दिलं, पण तिच्या आत्म्याची मजबूती पाहून मी अचंबित झालो. प्रत्येक दिवशी तिनं आजोबांच्या चुका झाकण्यासाठी स्वतःला दुःखांत लपवलं, जणू ती एखादं अदृश्य ओझं उचलत होती. तिच्या डोळ्यांत एक आशा होती की एक दिवस आजोबा तिला समजतील. समय सरकत गेला. एक दिवस आजोबांनी आपल्या सुनबाईला तिचं महत्त्व देणं सुरू केलं. त्यांनी काकीच्या माहेरच्या गरिबीवर ताशेरे मारणं बंद केलं. त्यांना समजलं होतं की काकीच्या सौंदर्याचं आणि तिच्या मोठ्या मनाचं तिच्या माहेरच्या गरिबीशी काहीच संबंध नाही. आजोबांना जाणवलं की खरी सुंदरता कुणाच्या चेहऱ्यात नसून त्याच्या वागणुकीत आणि मनात असते. एके दिवशी सकाळी आजोबांनी काकीकडे प्रेमाने हाक मारली, तू या घरात आपल्या मेहनत आणि प्रामाणिकपणाने जो प्रेम दिला आहेस, त्यासाठी मी तुझा आभारी आहे. त्यांच्या बोलण्यात एक नवीन ऊब होती, जणू त्यांच्या मनाची बर्फ वितळली होती. काकीच्या डोळ्यांत चमक आली. आजोबा, मी फक्त तुमची सेवा करत होते, पण आता मला जाणवतंय की मला देखील सन्मान आणि प्रेम मिळू शकतं. मित्रांनो, त्यांच्या डोळ्यांत एका नव्या विश्वासाचा प्रकाश होता. हे ऐकून आजोबांनी काकीचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, मी तुला कधीच योग्य सन्मान दिला नाही. मी वचन देतो की पुढे तुला मान देईन. या क्षणाने दोघांच्या नात्यात एक नवीन सुरुवात केली. वेदांतने हे सर्व पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांत अभिमानाची चमक होती. त्याला हे पाहून आनंद झाला की कुटुंबात प्रेम आणि समजून घेण्याचं महत्त्व किती मोठं असतं.
या प्रसंगाने आम्हाला शिकवलं की कुणाची खरी ओळख त्याच्या स्वभाव आणि वागण्यात असते, त्याच्याकडे असलेल्या पैशांत नव्हे. प्रेम, सन्मान आणि एकमेकांचा आधारच कुटुंबाला मजबूत बनवतात. शेवटी त्यांनी समजलं की जीवनात सर्वात महत्त्वाच्या गोष्टी त्या नात्यांत आहेत, ज्यात आपल्याला खरं प्रेम आणि सन्मान मिळतो. ही खरी सुंदरता कधीही पैशांत नसते, ती आपल्या मनाच्या खोलीत असते. तर मित्रांनो, ही होती आजची आमची छोटीशी कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आलात तर चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच रोमांचक कथा ऐकण्यासाठी पुन्हा भेटूया एका नवीन कहाणीमध्ये. धन्यवाद.